नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, हे प्रजासत्ताक दिनानिमित्तचं बॅनर आहे। तर या शुभेच्छांचं बॅनर बघू शकता तुम्ही कसं झालं आहे। तर याच्यासोबतच अजूनसुद्धा बॅनर आपले तयार आहेत, ते सुद्धा लवकरच येतील। तर बॅनरला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर इंस्टाग्रामला फॉलो करा आणि माझ्या टेलिग्रामला सुद्धा जॉईन करा, कारण तिथं आपण रोज नवनवीन मटेरियल हे अपलोड करत असतो। तर मित्रांनो, वेळ न दवडता सुरुवात करूया आजच्या बॅनर एडिटिंगला। तर सर्वात आधी पिक्सल लॅब ॲप्लिकेशन आपण ओपन करून घेतलेलं आहे आणि ते सिम्पली रोटेट करून 3 डॉटवर क्लिक करून त्याची साईज जी आहे कॅनव्हासची ती 5000 × 5000 अशा 1:1च्या रेशोमध्ये करून घेतलेली आहे। तर मित्रांनो, आपलं प्रत्येक बॅनर हे सहसा स्क्वेअर फॉर्मॅटमध्येच असतं, हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे। डिफॉल्टचं जे टेक्स्ट आहे ते इथनं डिलीट करून घ्यायचं आहे आणि प्लसच्या आयकॉनला क्लिक करून बॅनरचं जे बॅकग्राऊंड आहे ते इथं आपण ॲड करून घ्यायचं आहे। मित्रांनो, या बॅनरच्या बॅकग्राऊंड संबंधी सांगायचं झालं तर हे आपण स्वतः तयार केलेलं आहे आणि हे लवकरच मोबाईलवर कसं तयार करतात हे सुद्धा आपण याचं एक ट्युटोरियल घेऊन येणार आहोत। तर त्यासाठी तुम्ही नक्कीच ते ट्युटोरियल बघा। हे सगळं फॉग इफेक्ट वगैरे हे सगळं आपण यावर दिलेलं आहे, तर तो सुद्धा एक इंटरेस्टिंग व्हिडिओ ठरेल। तर तो सुद्धा तुम्ही बघा। त्यानंतर हे जे एलिमेंट्स आहे किंवा हे जे PNGs आहे हे आपल्याला एक करून ॲड करत चालायचं आहे। आणि हे टेक्स्ट मित्रांनो अगदी सिंपल घेतलेलं आहे, आपण बघू शकता तुम्ही, कुठलाही इफेक्ट नाही जास्त। तर सिंपल बॅनर एडिटिंग करण्याचा आपला प्रयत्न असतो। तर या बॅनरचा बॅकग्राऊंडचा कॉम्बोच आपण दिलेला आहे, प्रत्येक एलिमेंट्स हे वेगवेगळे न देता। तुम्हाला बॅनर एडिटिंग करायला काही अडचण व्हायला नको त्यासाठी आपण सर्व पूर्ण बॅकग्राऊंड रेडी करूनच दिलेला आहे, त्यामुळे व्हिडिओ थोडा छोटा होणार आहे। तरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। तर शेवटी मित्रांनो, आपण इथं नाव ॲड करत आहोत। तर फायनली मित्रांनो, इथं बॅनर आपलं कंप्लीट झालेलं आहे। एक लेयर बाकी आहे आपली, ती झाल्यानंतर आपलं बॅनर इथं कंप्लीट होणार आहे। त्यानंतर लेयरच्या पॅनलला लॉक करून आपण इथनं बॅनरला सेव्ह करून घेणार आहोत। तर त्याआधी त्याची क्वालिटी ही अल्ट्रा करून घ्यायची आहे आणि सिम्पली इथनं सेव्ह करून घ्यायचं आहे। तर फायनली मित्रांनो, बॅनर सेव्ह झालेलं आहे आपलं। तर त्या बॅनरची क्वालिटी इन्हान्स करायसाठी आपण AI इन्हान्सर ॲपचा उपयोग करत असतो। तर त्यामध्ये आपलं बॅनर हे आपण ओपन करूया आणि त्याची क्वालिटी ही इन्हान्स करूया। परत मित्रांनो, तुम्हाला एक विनंती आहे, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। सोप्या पद्धतीत एडिटिंग आपण आपल्या चॅनलवर नेहमीच अपलोड करत असतो। सिंपल मोबाईलमध्ये जे अवेलेबल आहे ते सिंपल ॲपचा वापर करून आणि सिंपल मटेरियलचा यूज करून आपण बॅनर करत असतो। तर मित्रांनो, हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटतो हे कमेंटमध्ये नक्की सांगा।
गॅस बॅनरचं जास्तीत जास्त शेअर करा. तर मित्रांनो, फायनली आपलं बॅनर इथं सेव्ह झालेलं आहे. तर बॅनर तुम्हाला नक्कीच आवडेल. तर भेटूया पण पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन कॉन्सेप्टसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.